नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या मला खरंच खूप भूक लागली, मी थालीपीठ खाऊ का? प्रतिमा आत्या म्हणतात, हो घे ना. आता सायली थालीपीठ खायला सुरुवात करते. थालीपीठ हे सायलीचे सगळ्यात आवडीचं असतं आणि ते तिला प्रतिमा आत्यांच्या हातच तर खूप आवडतं. आता सायली आणि अर्जुन थालीपीठ खात असतात, तर राकेश मात्र त्या दोघांकडेही रागाने पाहत असतो. तर सायली प्रतिमा आत्यांचं कौतुक करत म्हणते, प्रतिमा आत्या खरंच खूप छान झालंय थालीपीठ. खरं सांगू का, जगात सगळ्यात भारी थालीपीठ तुम्हीच बनवता. तर आता सायलीच हे बोलणं ऐकल्यानंतर राकेश सायलीला म्हणतो, सायली मला एक सांग, जगात सगळ्यांना माहीत असेल का ग थालीपीठ म्हणजे काय आहे? आणि हे थालीपीठ जगाला माहीत असण्यासाठी तू कधी महाराष्ट्राच्या बाहेर गेली आहेस का? आता मात्र राकेशचे हे प्रश्न ऐकून अर्जुनला मात्र खूप राग आलेला असतो. तर सायली मात्र राकेशच्या या प्रश्नाचे उत्तर हसतच देत म्हणते, राकेश दादा, अहो जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आईच्या हातची चव ही आईच्या हातचीच चव असते ना, तिला तर कुठे तोडच नसते. आता सायलीच हे बोलणं ऐकताच अर्जुन सायलीकडे पाहतो. तर इकडे राकेश पुन्हा एकदा सायलीला प्रश्न करत म्हणतो, पण सायली, प्रतिमा काकू तुझी आई कुठे आहे? आणि तसं पाहायला गेलं तर टेक्निकली ती तुझी सासू सुद्धा नाहीये. आता राकेशच हे बोलणं ऐकून सायली शांतच होते. तिला खूप वाईट वाटतं, पण प्रतिमा आत्या अगदी ठणकावून सांगतात की राकेश, सायली ही माझी मुलगीच आहे आणि मी सायलीची आईच आहे. राकेश, अरे तुला आम्हा दोघींमधलं मायलेकीच नात अजून माहीत नाहीये, पण कळेल, हळूहळू कळेल. आता प्रतिमा हत्या सायलीकडे पाहतात. सायली शांत बसून असते. प्रतिमा हत्या सायलीला म्हणतात, तू खा ना बाळा, तू का शांत बसलीयस? असं म्हणत आता प्रतिमा हत्या स्वतःच्याच हाताने सायलीला मायेचा घास वरवतात. आता सायली खुश होते आणि म्हणू लागते, प्रतिमा आत्या, मी त्याच दिवसाची वाट पाहते, कारण मला त्या दिवसाची आतुरता इतकी आहे की ज्या दिवशी मी तुम्हाला आई अशी हाक मारेनल. सायलीला खूप वाटत असतं की प्रतिमा आत्यांना आई अशी हाक मारावी, परंतु ती फक्त पुराव्यांची वाट पाहत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता अस्मिता स्मितला घेऊन बाहेर निघालेली असते आणि त्याच्याशी गप्पा मारत म्हणते, चल थोडं फिरून येऊयात ना. हो, आपण थोडं बाहेर फिरून येऊयात. तर त्याचवेळी कल्पना ताई त्या ठिकाणी येतात आणि अस्मिताला प्रश्न करत म्हणतात, आता कुठे निघालीस आणि आता बाहेर जाण्यासाठी नक्की असं काय खास कारण काढलेस? तर अस्मिता कल्पना ताईंना म्हणते, मम्मा असे प्रश्न विचारून तुला कंटाळा येत नाही का? अगं किती सतत मला प्रश्न विचारतेस. मी आता स्मितला बाहेर घेऊन जाते म्हणजे तसंच काहीतरी खास कारण असणारच ना. आणि तुझा एवढाही विश्वास नाहीये का माझ्यावर? अगं विश्वास ठेव माझ्यावर. कल्पना ताई म्हणतात, आता विश्वास कोणावर ठेवावा आणि कोणावर नाही मला तर हेच कळत नाहीये. कारण कसं आहे ना, तुम्ही मुलं मोठी झालात ना की आई वडिलांपासून गोष्टी लपवायला लागतात. कोणतीही गोष्ट आई वडिलांना सांगावी असं तुम्हाला वाटतच नाही ना, आणि म्हणूनच आम्हाला अशी चौकशी करावी लागते का? तर तीही काळजीपोटी तुम्हा मुलांची काळजी वाटते ना, म्हणून. कारण तुम्ही मुलं कितीही मोठी झालात ना तरी आईवडील साठी लहानच असता आणि आई वडिलांना मुलांची नेहमीच काळजी वाटत असते, कळलं का? तर अस्मिता म्हणते, मम्मा आम्ही तुझ्यापासून काही गोष्टी लपवतो कारण आम्हाला तुझी रिएक्शन काय असेल ना याची चांगलीच माहिती असते आणि तुझी काळजी वाटते आणि म्हणूनच आम्हाला त्या गोष्टी तुझ्यापासून लपवाव्या लागतात. मम्मा कसं आहे ना, आम्ही विचार करतो की आम्ही ज्या गोष्टीतून जातोय तिथे जर तू आलीस तर त्या गोष्टी विचार करूच शकत नाही किंवा ती गोष्ट तू सहन करू शकत नाहीस. नको त्या शंका तुझ्या मनात येणार आणि म्हणूनच आम्ही असा विचार करतो की ज्यावेळी तुझ्या मनाची तयारी होईल ना त्याचवेळी जे काही तुझ्यापासून लपवलं ना ते तुला येऊन सांगावं. तर कल्पनाताई अस्मिताच बोलणं ओळखतात
आणि अस्मिताला म्हणतात, म्हणजे तू आमच्यापासून काहीतरी लपवतेस हो ना अस्मिता? मला तुझ्या बोलण्यातून कळत्यं की तू नक्कीच काहीतरी लपवतेस, पण काय अस्मिता? अगं अशी कोणती वेळ आहे आणि कोणती गोष्ट आहे की ज्यासाठी आम्ही तुला साथ दिली नाहीये? डॅडनी आणि मी तुला कधी समजून घेतलं नाहीये का? प्रत्येक वेळी आम्ही तुला समजून घेतोय, पण प्रत्येक वेळी तुझ्याच मनाचं खरं होईल, तुला जसं हव्य तसं करता येईल असं तर होऊ शकत नाही ना? आणि तरीसुद्धा हल्ली तू आम्हाला खूप उलट उत्तर द्यायला लागलीस. तर अस्मिता कल्पना ताईंना म्हणते, या सगळ्यासाठी याकडे अजिबातच वेळ नाहीये. आपण एक काम करूया, मी आल्यानंतर या विषयावर बोलूयात. चल बाय, मी येते. असं म्हणत अस्मिता कल्पना ताईंच्या प्रश्नाचे उत्तर न देता त्यांच्या प्रश्नांना टाळाटाळ करत तिथून निघालेली असते. कल्पनाताई अस्मिताला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु अस्मिता काही थांबत नाही आणि अस्मिताच्या अशा वागण्यामुळे कल्पनाताईंना खूप वाईट वाटतं, त्यांना त्रास होतो. तर विमलताई कल्पनात ताईंना शांत करत म्हणतात, वहिनी जाऊ देत ना, त्यांना येतील. त्या लवकर काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणूनच त्या घराबाहेर पडल्या असतील, पण तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. असं म्हणत विमलताई आता कल्पनात ताईंना समजावत असतात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन दोघेही ड्रॉइंग करत असतात. आता ठरल्याप्रमाणे अर्जुनला तो जुना सीन रिक्रिएट करायचा असतो आणि अर्जुन त्यासाठीच सायलीला म्हणतो, काय मी हे चित्र काढलंय खरं तर मला हे रफ करायचं, पण माझा इरेजर कुठे आहे? असं म्हणत अर्जुन त्याच्या इरेजर इकडे तिकडे शोधत असतो आणि त्यानंतर तो सायलीला म्हणतो, सायली माझा इरेजर कुठे आहे? तर त्याचवेळी सायलीला लहानपणीचे अर्जुन आणि तन्वी डोळ्यासमोर दिसतात. सायली म्हणजेच तन्वी अर्जुनला म्हणत असते, अर्जुन अरे तुझं सगळंच कसं काय हरवतं? हा घे माझा इरेजर वापर आता. सायली अगदी तसंच बोलत अर्जुनला म्हणते, काय रे तुझं सगळंच कसं काय हरवतं? हा घे माझा इरेजर वापर. तर आता अर्जुन सायलीकडे पाहतो तर नकळतपणे सायली पुन्हा एकदा लहानपणीच्या तन्वीने जी वाक्य बोललेली असतात तीच वाक्य बोलून गेलेली असते. अर्जुन मनाशीच म्हणतो, सायली आता जे बोलली म्हणजेच ती लहानपणी हेच बोलायची. तन्वी अगदी सेम बोलायचे, म्हणजे सायलीला लहानपणीच काहीतरी आठवतं. अर्जुन खुश होतो, पण आता मात्र राकेश त्यांच्या रूमच्या बाहेर उभा असतो आणि सायली अर्जुन काय बोलतात हे चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. पण राकेशला मात्र सायली अर्जुनच बोलणं काही कानावर पडत नसतं. राकेश म्हणतो, हे दोघं नक्की काय बोलताय? काहीच कळत नाहीयेत. कशाबद्दल बोलत असतील? राकेश ऐकण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला मात्र काहीच ऐकू येत नसतं. तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन ड्रॉइंग करत असतात. तर सायलीला पुन्हा एकदा तन्वी आणि अर्जुन समोर दिसतात. अर्जुन सायलीला म्हणजेच तन्वीला म्हणत असतो, तन्वी अगं किती छान छान इरेजर आहे तुझ्याकडे, माझ्याकडे तर असे इरेजरच नाहीयेत. तर त्यावेळी सायली म्हणजेच तन्वी सगळे इरेजर हातात घेते आणि अर्जुनला म्हणते, हे घे माझे सगळे इरेजर, तुलाच घे. तर त्यावेळी अर्जुन खुश होतो आणि तन्वीला थँक यू तन्वी असं म्हणत जवळ घेतो. आता सायलीला तोही सीन डोळ्यासमोर दिसत असतो आणि त्या सीनप्रमाणे आता अर्जुन नाही तर सायलीच अर्जुनला मिठी मारते. हे पाहून अर्जुन सायलीकडे पाहू लागतो. आता सायलीच हे सगळं वागणं पाहून अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, बायको तुला सगळं आठवलं ना? आठवते ना तुला? तर त्यावेळी सायली भानावर येते, इकडे तिकडे पाहते तर तिला ना लहानपणीचा अर्जुन दिसत आणि ना लहानपणीची तन्वी दिसत. सायली इकडे तिकडे पाहू लागते, तिलाला कोणीच समोर दिसत नसतं. तिला फक्त भास होत असतात. ती व्यक्ती प्रत्यक्षात आपल्या समोर आहे हे जाणवत असतं, पण आठवत मात्र काहीच नसते. आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको आता तू जे सगळं काही म्हणालीस ना ते अगदी लहानपणी तन्वी बोलायची, म्हणजेच तूच तन्वी आहेस. अर्जुन पुन्हा पुन्हा सायलीला त्या गोष्टीची आठवण करून देण्याचा प्रयत्न करत असतो, पण सायलीला मात्र
काहीच आठवत नसतं. इथे राकेश मात्र सायली, अर्जुन काय बोलतात हे ऐकण्यासाठी दरवाजाला कान लावून असतो. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी प्रतिमाहत्या येतात. आता राकेशच्या या हालचाली पाहून प्रतिमा हत्या राकेशला म्हणतात, राकेश तू इथे काय करतोयस? राकेश म्हणतो, मी तर प्रतिमा. आत्या म्हणतात, हो अरे ही तर तन्वीची रूम आहे, मग तू इथे काय करतोयस? तर राकेश म्हणतो, हो अगं काकू, मी तन्वीच्याच रूममध्ये जाण्यासाठी आलो होतो, पण मग माझ्या लक्षात आलं की ऑलरेडी सायली आणि अर्जुन तिथे आहे, त्यामुळे मी इथून निघून जात होतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो बरं ठीक आहे, पण तुझं तन्वीच्या रूममध्ये काय काम होत? तर राकेश म्हणतो, काही नाही काकू, लहानपणीच्या आठवणी, त्या आठवणी ताज्या करायच्या होत्या, बस इतकंच. खूप आठवण येत होती तन्वीची. तर प्रतिमा आत्या म्हणतात, काही हरकत नाही, पण जोपर्यंत सायली इथे आहे तोपर्यंत ती तन्वीच्याच रूममध्ये राहणार. तर आता राकेश म्हणतो, हरकत नाही असं म्हणत राकेश तिथून निघून जातो. आता प्रतिमा रूममध्ये जाणार, परंतु त्याचवेळी त्यांना रविराज सरांचा फोन आलेला असतो. प्रतिमा म्हणतात, हा बोला ना रविराज. आपल्या कपटात हो 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 मी फाईलचा लगेच फोटो पाठवते असं म्हणत प्रतिमा त्याच्या रूमच्या दिशेने निघून जातात. तरी ते सायली अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत असते. सायली आठवण्याचा प्रयत्न करत असते, पण सायलीला काहीच आठवत नसतं. आणि म्हणूनच सायली अर्जुनवर चिडते आणि म्हणते, काय चाललंय हे सगळं काही मला अजूनही का आठवत नाहीये, माझा भूतकाळ. तर अर्जुन सायलीला शांत करतो आणि म्हणतो, रिलॅक्स, सगळं काही आठवेल. आपण एक काम करूया, पुन्हा एकदा डॉक्टरकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात की आपण अजून काय करू शकतो की ज्यामुळे तुला तुझा भूतकाळ आठवेल, तुला तुझं अस्तित्व कळेल. तर सायली अर्जुनला म्हणते, या सगळ्या गोष्टींनी आपल्या हाती काहीच लागणार नाहीये. परत परत तिथेच किती वेळा गोल फिरत राहायचं नाही. मला तरी काहीच कळत नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही ऑफिसला जा आणि तुमची काम करा. उगाच या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही वेळ फुकट घालवू नका. तर अर्जुन सायलीला शांत करतो आणि म्हणतो, रिलॅक्स रिलॅक्स, तुला असं त्रासात ठेवून किंवा तुझ्या या अवस्थेत मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो पण या सगळ्यासाठी तुम्ही तुमची काम का थांबवताय? अहो माझ्यामुळे तुम्ही तुमचा वेळ का फुकट घालवताय? मला असं वाटते की मला माझा भूतकाळ आठवावा, हा जो माझा अट्टाहास आहे ना, तो आता मला सोडायला हवा. कदाचित देवाचीच इच्छा नसेल की मला माझा भूतकाळ आठवावा, मला माझी माणस परत मिळावीत. खरं तर मी प्रयत्न करते, पण मला यश मिळत नाहीये. माझी छोटीशी तर इच्छा होती की मला माझा भूतकाळ आठवावा, माझं अस्तित्व मला कळावं, पण माझी ही सुद्धा इच्छा पूर्ण होत नाहीये. असं म्हणत सायली खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. अर्जुन सायलीला जवळ घेतो, तिला सावरतो, शांत करतो, तिला आधार देत असतो. सायलीची ती अवस्था पाहून अर्जुनलाही खूप वाईट वाटत असतं. तर त्याचवेळी प्रतिमा त्या सायलीला आवाज देतात आणि विचारतात, सायली अग झालं काय? सायली म्हणते, हो प्रतिमा, आत्या झालं. तर आता प्रतिमा रूममध्ये येतात आणि म्हणतात, सायली अग मी तुला हेच विचारायला आले होते की आज जेवण काय बनवू? तर सायली प्रतिमाने म्हणते, तुम्हाला जे वाटेल ते बनवाना प्रतिमत्या, काही हरकत नाही. तर प्रतिमा म्हणतात आणि अर्जुन असं म्हणत प्रतिमत्या शांतच होतात. तर अर्जुन विचारतो, काय काय झालंय? प्रतिमा आत्या म्हणतात, अरे मी तुझ्याशी काहीतरी बोलायला आले होते, पण मला आठवत का नाहीये? अर्जुन म्हणतो, आठवेल आठवेल, रिलॅक्स. प्रतिमा आत या म्हणतात, आठवेल, मला नक्कीच आठवेल, पण ज्यावेळी माझी स्मृती परत आली नव्हती ना, त्यावेळी सुद्धा माझी अशीच अवस्था व्हायची. म्हणजे मी काहीतरी बोलायला जायची आणि मला आठवायचंच नाही की मला नक्की काय बोलायचं आहे. पण आता मात्र तसं होत नाही. आता फारच तसं कधी होत नाही, पण कधीतरी होतं. पण त्यावेळी मात्र हे अनुभव खूप वेळा अनुभवलेत आणि त्यावेळी खूप त्रासही झाला. तर आता सायली प्रतिमाहत्यांना प्रश्न करत म्हणते, पण प्रतिमाहत्या, तुम्हाला महिप्त शिकरेने मारण्याचा प्रयत्न केला होता
आता प्रतिमा हत्यांना ते दिवस आठवतात. ते क्षण आठवल्यानंतर त्यांचं मन थोडं विचलित होतं. त्यांना खूप वाईट वाटतं, त्रास होत असतो. तर सायली त्या सगळ्या गोष्टी आठवून प्रतिमा हत्यांना म्हणते, पण मागच्या वर्षी आपण तोच सीन, तोच अपघात पुन्हा एकदा तुमच्या समोर घडवून आणला. त्यावेळी मात्र तुम्हाला अपघात पूर्णपणे आठवू लागला. तुमची स्मृती परत आली. आता प्रतिमा हत्यांना तेही क्षण आठवतात, ज्यावेळी सायलीने तो सीन क्रिएट केलेला असतो आणि महिप्त शिकेंद्रेना प्रतिमा हत्याच्या समोर आणलेलं असतं. आणि तीच मशाल आजही महिप्त. सगळ्याचा राग माझ्यावर निघायला नको म्हणजे झालं, पण आता काहीतरी पर्याय शोधावाच लागेल. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते, त्या वयात माझ्या मनावर एवढा मोठा आघात करणारी दुसरी कुठली गोष्ट असू शकते. मला तरी असं वाटते की तो अपघात हे एकमेव कारण आहे. अर्जुन म्हणतो, येस, त्या अपघातामुळेच तू तुझ्या आई-वडिलांना गमावलंस, तुझ्या आई-वडिलांपासून दूर झालीस आणि त्यावेळेस तुझ्या मनावर खूप मोठा आघात झाला की ज्यामुळे तू तुझं अस्तित्वच विसरून गेली आहेस. आता सायली या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि अर्जुनला प्रश्न करत म्हणते, आपण ज्या पद्धतीने ठरवून महिप्त शिकरेंना प्रतिमा त्यांच्या समोर आणलं होतं, त्याच पद्धतीने जर हा अपघात पुन्हा एकदा घडवून आणला तर आता मात्र अर्जुन सायलीवर चिडतो आणि सायलीला म्हणतो, काय चाललंय तुझं बायको, तू वेडी आहेस का? ज्या अपघातामुळे तुमचा जीव जाऊ शकला असता, तोच अपघात तुला पुन्हा रिक्रिएट करायचा आहे आणि तेही तू प्रेग्नेंट असताना, असं म्हणत अर्जुन खूप चिडलेला असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो, अपघात म्हणजे पूर्ण अपघात घडवून आणायचाच नाहीय आपल्यालात या गोष्टी फक्त रिक्रिएट करायच्यात. निदान आपण त्या क्षणापर्यंत तरी जाऊ शकतो ना. तोच रस्ता, तीच गाडी, तशीच वेळ, तीच माणस. आणि तसंही रविराज काकांनी तुम्हाला सांगितलंच असेल ना की त्या अपघाताच्या वेळी नक्की काय घडलं. शिवाय मी सुद्धा प्रतिमा आत्यांना विचारेन नक्की त्या अपघाताच्या वेळी काय घडलं होतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सॉरी बायको, पण मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. तर सायली अर्जुनला म्हणते की प्रतिमा हत्यांच्या समोर महिप्त शिकरेला घेऊन येणं ही सुद्धा खूप मोठी रिस्क होती आणि त्यावेळी आपण सुद्धा एवढा मोठा धोका पत्कारलाच होता ना. पण त्यावेळी आपण काळजी घेतली होती, आपण सावध होतो आणि म्हणूनच वाईट कुठलीही गोष्ट घडली नाही. आणि यावेळी सुद्धा आपण तसंच करूना, सावध राहू. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तू जर प्रेग्नेंट नसतीस ना तर या गोष्टीचा मी नक्कीच विचार केला असता, पण बायको आता नाही. तर सायली अर्जुनच्या समोर जाऊन उभी राहते आणि अर्जुनला म्हणते, तुम्हाला असं का वाटते की मला माझ्या बाळाची काळजी नाहीये? आपल्या बाळाची काळजी नाहीये माझ्यावर? प्लीज विश्वास ठेवा. काहीही झालं तरी मी आपल्या बाळाला काहीही होऊ देणार नाही. पण जर या गोष्टी केल्याने, म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे जर मला माझ्या बालपणीच्या गोष्टी आठवणार असतील, मला माझं बालपण आठवणार असेल, तर मग या गोष्टी करायला काय हरकत आहे? आणि हे सगळं काही मी फक्त माझ्यासाठी नाही करत आहे, आपल्या बाळासाठी सुद्धा करते. कारण मला त्याला ठामपणे सांगता यायला हवं की त्याचे आजी आजोबा कोण आहे. आता अर्जुन सायलीला समजावत म्हणतो, तुझं मन मला कळते बायको, तू जे काही बोलतेस ते योग्य आहे, पण तू प्रेग्नेंट असताना एवढी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकत. हे बघ, तुझी मेमरी परत आणण्यासाठी आपण बाकी कुठलाही मार्ग अवलंबू, पण हा नको. तर सायली म्हणते, सगळे मार्ग झाले आहेत बंद, आपण सगळे मार्ग वापरून पाहिलेत, सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिक्रिएट करूनही झाल्यात, पण तरीसुद्धा मला काहीच आठवत नाहीये. मला तर भीती वाटत होती की मला माझा भूतकाळ आठवेल की नाही, पण माझ्या डोळ्यासमोर माझा भूतकाळच नाही येत्य. मला प्लीज आता एकच संधी आहे की ज्यामुळे मला माझं अस्तित्व कळू शकतं, त्यामुळे प्लीज मला हे करू द्यात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, नाही बायको, एवढी मोठी रिस्क मी नाही घेणार. तू माझ्याकडे दुसरं काही माग चालेल मी देईन, पण हे नाही प्लीज. असं म्हणत
अर्जुन सायलीला समजावण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो तो अपघात पुन्हा एकदा रिक्रिएट करायचा या विचारानेच माझा खरंच टेन्शन आलंय, मला भीती वाटते. तर आता सायली अर्जुनला म्हणते ताण घ्यायची काहीच गरज नाहीये. मी माझ्या बाळाला काहीही होऊ देणार नाही. मी आपल्या बाळाची नीट काळजी घेईन. पण माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की मीच तन्वी आहे. हे जगण्यात सुख आता तरी माझ्या पदरात टाका. मी पुन्हा कधीच काही मागणार नाही तुमच्याकडे. असं म्हण सायली अर्जुन समोर हात जोडते आणि म्हणू लागते अहो प्लीज प्लीजचा अपघात पुन्हा एकदा खडवून आणूयात ना. त्यावेळी अर्जुन सायलीला थांबवतो आणि म्हणतो सायली प्लीज तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळतं, पण मला सुद्धा समजून घेई ना प्लीज. अगं ॲक्सिडेंटसारखी एवढी मोठी गोष्ट मी रिक्रिएट नाही करू शकत. अगं DNA रिपोर्ट येणारच आहेत ना, त्यानंतर सिद्ध होईलच की तूच खरी तन्वी आहेस. मोठा सायंटिफिक पुरावा आहे तो. तर सायली अर्जुनला म्हणते DNA रिपोर्ट येतीलच, पण मला माझं अस्तित्व आठवायला नको का. प्रतिमा त्यांना आई म्हणण्या अगोदर, रविराज काकांना बाबा म्हणण्या अगोदर मला त्या गोष्टी आठवायला हव्यात ना. आणि तसं जर नाही झालं तर आमच्यामधलं अंतर कायम तसंच राहील. तर सायलीला अर्जुन म्हणतो मला हे सगळं काही कळत नाही असं तुला वाटतंय का. तर सायली म्हणते मग का थांबवताय तुम्ही, नाही का म्हणताय. तर अर्जुन म्हणतो कारण माझ्यासाठी तू आणि माझा बाळ सगळ्यात जास्त महत्वाचे आहात. त्यामुळे मी तुमचा जीव धोक्यात नाही घालू शकत. त्यामुळे प्लीज मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस. विषय संपला असं म्हणत अर्जुन तिथून रागानेच निघून जातो. पायली आरशासमोर उभी राहते आणि आपल्या पोटावर हात ठेवतून म्हणते मला माहिती आहे बाळा, तुझ्या बाबांना आपल्या दोघांचीही खूप काळजी आहे, पण तुला जन्म देण्याअगोदर, तुझी आई होण्याअगोदर माझे सुद्धा आईवडील आहे. त्यांच्याशी सुद्धा मला माझं नातं जोडायचं आहे, पण ते फक्त रक्ताने नाही तर मनाने आणि आत्मेने सुद्धा. पण हे तुझ्या बाबांना कसं समजवायचं. सायली खूप रडत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला म्हणतो मी एक डिसिजन घेतला आहे. तर सायली अर्जुनला म्हणते कशाबद्दल. तर अर्जुन म्हणतो तो ॲक्सिडेंट रिक्रिएट करण्याबद्दल. जर तुला त्या ॲक्सिडेंट मुळे तुझं बालपण आठवणार असेल, तुला तुझं अस्तित्व मिळणार असेल, तर मग मी ही रिस्क घ्यायला तयार आहे. येणाऱ्या वटपौर्णिमेदिवशी, त्या वटपौर्णिमेच माझ्याकडून तुला ही गिफ्ट असेल. सायली खुश होते. तर अर्जुन म्हणतो पण माझी एक अट आहे, या रिक्रिएशनमध्ये फक्त तुम्ही नसणार, तर तुमच्यासोबत मी सुद्धा असणार. आता तुम्हाला या अपघातामुळे वेगळं नाही, तर एकत्र येण्यासाठी मी हा प्लॅन ठरवला आहे. तर आता सायली अर्जुनच्या हातात हात देत म्हणते ठरलं तर. मग आता या सगळ्यामुळे खरंच सायलीला तीच अस्तित्व पुन्हा मिळेल का, की पुन्हा एकदा सायली काहीतरी गमावून बसेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.